नमस्कार, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आज 22 जानेवारी हा इंग्रजी तारखेनुसार हिंदूंच्या साठी आणि हिंदू समाजाच्या संघर्षाच्या साठी सुद्धा वर्षपूर्तीचा दिवस, प्रभू श्रीरामाच्या स्वतःच्या घरात जाण्याचा दिवस। तारखेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच अभिमानाची तारीख। पण हा केवळ आणि केवळ वृथा अभिमान नाही। प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतल्या मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठेच्या नंतर वर्षभरात काय बदललं हे तपासण्याची तारीख आहे। गेल्या वर्षभरामध्ये अनेकांनी, ज्यांनी रामाला विरोध केला, ज्यांनी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला यायचं नाकारलं आणि ज्यांनी हिंदूंच्या अस्मितेला हीन लेखलं, त्या सगळ्यांना उत्तरं या वर्षभरात मिळाली आहेत। आज विशेष चर्चासत्रात आपण त्याचाच एक धावता आढावा घेणार आहोत। अयोध्या गेल्या वर्षभरामध्ये बदलली आहे। राम मंदिराच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अयोध्येतच नाही, उत्तर प्रदेशातच नाही, तर भारतातही बदल झाले आहेत। पटकन पहिल्या टप्प्यावर जाणून घेऊ की नक्की अयोध्येमध्ये काय बदललं। आता अयोध्येतले रस्ते रुंद आहेत। पूर्वी हे एक अत्यंत चिंचोळ्या रस्त्यांचं शहर होतं। आता तिथे सुशोभित मंदिर परिसर सुद्धा आहे। अयोध्येत आता आंतरराष्ट्रीय विमानतळ बनलंय। इतकंच नाही तर अयोध्येतलं रेल्वेचं स्थानक भव्य आहे। रुंद प्लॅटफॉर्म इथे आहेतच। याच्या जोडीला अयोध्येत दररोज 1 लाख रामभक्त सध्या येत आहेत। ही संख्या भविष्यामध्ये 1.5 लाखापर्यंत जाईल आणि महिन्याला किमान 1 कोटी रुपयाचं दान त्यामुळे सध्या राम मंदिराच्या तिजोरीत जात आहे। दुसरा परिणाम म्हणजे लघु उद्योजकांचं दररोजचं उत्पन्न 300 रुपयावरून 2,500 रुपयांपर्यंत पोहोचलंय। भक्तांसाठी 35 नवी हॉटेल्स उघडली आहेत, तर 600 घरांमध्ये निवारा उपलब्ध झालेला आहे। अयोध्येतल्या या बदलाच्या संदर्भात आपल्या सोबत चर्चेच्यासाठी 2 मंडळी आहेत। आपल्या सोबत भारत 5 ट्रिलियन म्हणजे 5 ट्रिलियन डॉलरच्या इकॉनॉमीकडे जाण्याचा दावा करत आहे। या दरम्यान जो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या संदर्भातला, आणि तो कारखान्यांमधून का मंदिरांमधून असा थेट प्रश्न जवळपास 8 महिन्यापूर्वी आम्ही देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता। संदर्भ राम मंदिराचाच होता आणि त्यांचं उत्तर काय होतं ते पहा। आपलं तेज, आपले संस्कार, आपली संस्कृती, आपले विचार हे महत्त्वाचे असतातच आणि ते टिकवलेच पाहिजे। त्यामुळे मंदिर बांधणं हे देखील महत्त्वाचंच आहे। आणि आज तर आर्थिकदृष्ट्या विचार केला, एक मंदिर तिथे बांधल्यानंतर 10 कोटीपेक्षा जास्त पर्यटक जर त्या ठिकाणी जात असतील तर अर्थव्यवस्थेला त्याचा किती फायदा होणार आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे। पण त्यासोबत हे सरकार मंदिर बांधून थांबलेलं नाही। अभूतपूर्व गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरवर या सरकारने केली आहे। या चर्चेच्यासाठी आपल्या सोबत उमेश पाटील आहेत, उत्तर प्रदेश मराठी समाजाचे प्रमुख। उमेश जी, आवाज येतोय? हो येतोय, बिलकुल। आता अतिशय उत्तम आवाज आपला येतोय। मला पटकन सांगा, आजचा दिवस हा तुमच्यासाठी किती आनंदाचा आहे? वर्षभरात काय बदललेलं दिसलं आपल्याला? 22 जानेवारी हे दिवस विश्व गौरव दिवसच्या रूपात मानला जाणार आहे। आज पण 22 तारखेला आणि इथून पुढे सुद्धा विश्व गौरव दिवसच्या रूपात मानलं जाणार आहे। आणि उत्तर प्रदेशचा आर्थिक क्षेत्रात खूप प्रगती होणार आहे या मंदिरामुळे। जे लोक येतात, पर्यटक येतात, आणि हे पर्यटक इथे येतात आणि उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात एक काय ना काहीतरी क्वालिटी आहे। जसं कानपूरचा चमडा फेमस आहे, तर लखनौचा चिकन फेमस आहे, हाथरसचा हिंग पसंत, असं प्रत्येक जिल्ह्यात काय ना काय तर आहे। फिरोजाबादची चुडी, त्या सगळ्या धंद्यासनी, सगळ्या व्यापारासनी एक चांगला लाभ होणार आहे त्या गोष्टीचा। उमेश पाटील, आपण जोडलेले रहा। या चर्चेत आपण एक मुद्दा आणखीन घेऊयात।
राम मंदिराच्या उभारणीच्यामुळे केवळ आणि केवळ काही उत्तर प्रदेशाचं भलं झालंय अशातला भाग नाही, अयोध्येचं भलं झालंय अशातलाही भाग नाही. भारताला त्याचा काय फायदा झाला त्याचा तपशील आपण पटकन पाहणार आहोत आणि मग त्यानंतर श्रीनारायण तिवारी यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. त्याला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जी राम मंदिर बनल्यामुळे जी बाहेरनं विदेशचे लोक येतात दर्शनार्थी, ते त्यानं आपला गौरव आपल्या देशाचा पुऱ्या देशात पुऱ्या दुनियात पसरतो की हा आपल्या भारतात अगर सगळ्यात मोठं मंदिर राम भगवान प्रभू रामचं आहे आणि त्याच्या दर्शनासाठी लोक बाहेरनं विदेशात येतात, तर ही पुऱ्या भारताचंच याच्यात गौरव होण्यासारखं कार्य. बिलकुल उमेश पाटील, मी पुढचा प्रश्न आपल्याला विचारेन, मग आपण त्यावेळेला बोलूया. मला पटकन राम मंदिर हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी कसं उपयोगी पडतंय ते दाखवायचं आहे. आपण त्यानिमित्तानं समोर येणारा तपशील पहा. अयोध्येच्या पुनर्विकासाच्यासाठी 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. अयोध्येत दरवर्षी 15 कोटी भाविक येतील असंही अपेक्षित केलं जात आहे. आत्ता ही संख्या जवळपास 13.5 कोटींपर्यंत पोहोचली आहे. जगभरातल्या प्रमुख धर्मक्षेत्रांच्या यादीत अयोध्या त्यामुळे मानानं स्थानापन्न झाली आहे. मक्का, सुवर्ण मंदिर, व्हॅटिकन या धर्मस्थळांपेक्षा अयोध्येत भाविक जास्त येतील आणि स्वाभाविकरित्या त्याचा फायदा तिथल्या पर्यटनाला आणि देशाला सुद्धा होईल. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पर्यटनाचं योगदान सध्या केवळ 6.10% आहे. विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारतात पर्यटन दुर्लक्षित आहे, पण त्याची वेगानं वाढ अपेक्षित आहे आणि त्याला चालना राम मंदिरामुळे मिळणार आहे. राम मंदिरामुळे देशाच्या पर्यटनाला चालना मिळेल ही अपेक्षा आहेच. श्रीनारायण तिवारी यांच्यापर्यंत पोहोचू. तिवारीजी, एका वर्षात तुम्हाला काय बदल दिसले? हे बघा, उत्तर प्रदेशात जे काय बदल दिसतोय ते नॉट ओनली इन इंडियन, नॉट ओनली फॉर इंडिया, हा विदेशातून आलेला प्रत्येक माणूस अप्रिशिएट करून जातोय. आता तुम्ही एक प्रश्न विचारला पाटीलजींना की त्याच्यामध्ये भारताच्या ह्याच्यावर काय परिणाम होईल ते तुम्हाला सांगतोय मी. परदेशातून आलेला पर्यटक फक्त श्रीराम या धार्मिक श्रद्धालू फक्त श्रीराम मंदिर दर्शन घेऊन परत जाणार नाही. तो त्र्यंबकेश्वरला येईल, नाशिकला येईल, आपला तो तिरुपती बालाजीकडे जाईल, तो वैष्णव देवीला जाईल. म्हणजे पर्यटन हा वाढला तर एकूण इंडियाचा विकास होईल, भारताचा विकास होईल. आणि आपण गर्वाने सांगतोय ना उत्तर प्रदेश, आता तुम्ही बघून तर जा उत्तर प्रदेश. हे बघा, आता तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये कुठेही गेला तुम्हाला लॉ अँड ऑर्डरची समस्या भेटणार नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी विकसित होतोय उत्तर प्रदेश असा दिसेल. श्रीनारायण तिवारी, एक पुढचा प्रश्न घेतो पटकन, आपल्यासाठी तो आहे. वेळेच्या मर्यादेत आपल्याला बोलायचंय. या सगळ्या घटना बदलत असताना राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा काही परिणाम झालाच असेल. ज्यांनी रामाला नाकारलं त्यांची परिस्थिती भविष्यात कशी होणार आहे? ते सगळे नाकारले गेलेले आहेत. आता उपचुनाव झाला उत्तर प्रदेश विधानसभेचा, तर तुम्हाला 9 पैकी 7 सीट एकच पार्टीला, रामाला मानणारी पार्टीला मिळालेला आहे. म्हणजे लोकसभेमध्ये संविधान खतरे में, हा खतरे में असा बोलून जे काय लोक भ्रमित झाले होते ते रामांकडे परतले आहेत, आलेले आहेत. आणि त्या पॉलिटिकल फायदा रामजीना मानणारी पार्टीला होतोय, होणार आहे, एकतर्फा होणार आहे. ठीक आहे उमेश पाटील, पटकन जाता जाता आपल्याकडून याचं उत्तर लागेल. जो व्यक्ती राम मंदिराला जातोय तोच व्यक्ती कदाचित वाराणसीला येईल, तो आणखी मथुरेला जाईल. या सगळ्या पर्यटनाच्याच भरोशावर केवळ आणि केवळ तुम्हाला विकास अपेक्षित आहे का यामुळे इतरही काही गोष्टी होऊ शकतात? विदेशमधनं लोक येतातच, तसंच भारतच्या पण अनेक राज्यातनं लोक येतात. मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे की महाराष्ट्रातनं इतके पर्यटक येतात आणि ती अयोध्या, वाराणसी आणि कुंभ या तिन्हीसाठी मला इतके फोन येतात की असं कळून येतंय की हा, जेव्हा मला महाराष्ट्राचे फोन येतात त्याचा अर्थ भारतात किती लोक येत असतील आणि विदेशात किती लोक येत असतील. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हिंदू राष्ट्र ही आपले भारतात हिंदू राष्ट्र व्हायलाच पाहिजे. आणि हिंदू राष्ट्राची पहिली निशाणी भगवा आहे आणि भगवा वस्त्रची पहिली निशाणी योगीजी आहेत. योगीजी मुळे ही हिंदू राष्ट्र म्हणजे कुठे तर आम्हाला पुढे दिसतोय की हा ठीक आहे, ही हिंदू राष्ट्र आहे भारताचा.
चेहरा आहे. धन्यवाद. आपण दोन्ही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात आणि एका धावत्या आढाव्याच्या निमित्तानं आपल्याला देशात एका मंदिरामुळे काय काय बदलू शकतं याचा अंदाज आला असेल. भविष्यात सुद्धा आपण याच निमित्तानं भेटत राहू. तुर्तास आपण दोघंही मान्यवर या चर्चेत आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.